उन्हाळा म्हटलं की कच्च्या कैरीचा आंबट गोड स्वाद आठवतोच आणि त्यातून तयार होणारा लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे घरगुती आम पापड। तर बाजारात मिळणारा आम पापड आपण सगळ्यांनी खाल्ला असेल, पण घरच्या घरी बनवलेला आम पापड हा चवीला वेगळाच आणि खूपच हेल्दी असतो। यात आपण आपल्या आवडीनुसार गोडवा आणि आंबटपणा बॅलन्स करू शकतो। या रेसिपीमध्ये मी तुम्हाला कैरीची निवड कशी करायची, त्याचा गर कसा काढायचा, योग्य प्रमाणात साखर कशी घालायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम पापड व्यवस्थित सुकवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या हे सगळं स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर इथे मी आम पापड बनवण्यासाठी मी इथे कलमी कैऱ्या घेतलेल्या आहेत। तर तुम्ही कुठल्याही कैऱ्या घेऊ शकता, पण ह्या कैऱ्या घेतल्या ना ह्या जास्त आंबट नसतात, म्हणून ह्या कैऱ्याचा आम पापड बनवला ना तर तो अजून चविष्ट लागतो आणि आंबट गोड असा लागतो। आणि या कैऱ्या घेतल्या तर याच्यामध्ये ना आपण साखर कमी टाकू शकतो आणि दुसऱ्या कैऱ्या जास्त आंबट असल्यामुळे ना त्यात साखर जरा जास्त टाकावी लागते। त्यामुळे जर तुम्हाला आम पापड बनवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे कैऱ्या घेऊन नक्कीच बनवू शकता। आता या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत मी। याला स्वच्छ धुवायचं, पुसून घ्यायचं, याच्या साली काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे बारीक कापून घ्यायच्या आहे। तर आपल्याला आता मी सर्व ह्या कैऱ्या ना बारीक कापून घेते आणि आता आपल्याला ह्या कैऱ्या ना कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर कुकरमध्ये नसतील शिजवायच्या तर तुम्ही काय करा, एखाद्या टोपात किंवा कढईमध्ये सुद्धा शिजवू शकता, पण मी आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। आणि यामध्ये पाणी कसं टाकायचं, किती टाकायचं ते पण मी पुढे सांगणार आहे। तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि या कापून घेतलेल्या कैऱ्या सगळ्याच्या टाकून घेतल्या। आता या कैऱ्या अर्धा किलो इतक्या असतील, तर याच्यामध्ये मी फक्त अर्धा कप पाणी टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ, म्हणजे अर्धा टीस्पून इतकं मीठ टाकून घेतलं आणि अर्धा कप पाणी। आता इथे आपल्याला ना याच्या फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। जर कढईत जर आपण याला शिजवलं ना तर थोडं जास्त वेळ लागू शकतो, पण मी इथं कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर कुकरमध्ये मी 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि कुकर थंड होऊ दिलं थोडंसं आणि त्यानंतर झाकण काढून घेतलं। तर बघू शकता कैऱ्या छान शिजलेल्या आहेत। तर अशा प्रकारे केलं ना तर वेळ पण कमी लागतो आणि कैऱ्या पण छान अशा शिजतात। तर इथे आता काय करायचं, एक पॅन घेतलेला आहे मी, तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता आणि यामध्ये अशा प्रकारे चाळणी ठेवायची आणि आपल्याला ना हे चाळून घ्यायचं। तर चाळून का घ्यायचं, तर याचा आम पापड ना एकदम स्मूथ बनतो चाळल्यानंतर। ज्या कैऱ्यामध्ये ज्या असतं ना रेषा वगैरे, तर ते आपण चाळून घेऊ ना तर ते निघून जातील आणि आम पापड एकदम स्मूथ असा बनतो। तर त्यामुळे याला चाळून घ्यायचं। आता मी बघू शकता चाळणीत कसं चाळून घेत आहे, तर अशा प्रकारे चाळायचं। मी सर्व आता चाळून घेते आणि याचा जो चोथा राहिलेला आहे ना, तर हा तुम्ही ना फेकून न देताना याचा आमपन्ना पण बनवून पिऊ शकतो। याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि थंड पाण्यासोबत आमपन्ना असा बनवून पिऊ शकतो। तर याचं काहीच वेस्ट न जाता आपण यूज करू शकतो। तर इथे अशा प्रकारे चाळणीच्या खाली लागलेलं सुद्धा काढून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला साखर किती टाकायची ते बघायचं आहे। तर अर्धा किलो कैऱ्याला ना आपण इथे फक्त अर्धा कप साखरच मी टाकणार आहे, कारण ह्या कैऱ्या थोड्या आंबट गोड असतात त्यामुळे। आणि जर तुम्ही दुसऱ्या आंबट कैऱ्या घेतल्या ना तर त्यामध्ये ना 1 कप साखर टाका। तर इथे मी अर्धा कप साखर टाकली। तुम्हाला जर गुळाचा पण बनवू शकतो, तुम्हाला गुळाचं बनवायचं असेल तर तुम्ही गुळाचं सुद्धा बनवू शकतो, पण गुळाचं जर बनवला ना आपण आम पापड तर तो थोडा ना चिपचिप असा होतो, जास्त सुकत नाही म्हणजे तो। आणि साखरेचं जर बनवला ना तर असं सुकतो ना, ड्राय होतो। तर तुम्हाला कशाचा बनवायचा तर तुम्ही बनवू शकता, म्हणजे गुळ किंवा साखरेचा। आता इथे काय करायचं, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि याला मिक्स करत राहायचं। तर हे आपण फक्त 10 मिनटं शिजून घ्यायचं। जर याची क्वांटिटी जर जास्त असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो, थोडा म्हणजे 15 ते 20 मिनटं पण लागू शकतो शिजवण्याकरिता। तर इथे हे अर्धा किलोच कैऱ्या आहेत म्हणून मला 10 मिनटंच लागणार आहेत। तर मी आता 10 मिनिटाला शिजून घेते। आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे एक ताट घेतलं, तर ताटामध्ये मी थोडंसं तेल लावून घेणार आहे खाली। अशा प्रकारे थोडंसं तेल लावायचं किंवा तूप लावायचं आणि जे आपण कैरीचं मिश्रण बनवलेलं आहे शिजवून ते याच्यात टाकून घ्यायचं। जर तुम्हाला एकदम पातळ असा आम पापड बनवायचा असेल ना तर तुम्ही एकदम असं चम्मचने असं थोडं थोडं टाकून त्याला पसरवा 1-2 ताटामध्ये, पण मला ना आम पापड हा थोडा जाडच बनवायचा आहे।
त्यामुळं मी एकाच ताटात जास्त मोठी लेयर टाकून घेत आहे. एकदा सर्व टाकलेलं आहे मी. तुमच्याकडे जर वाळवायला पण जास्त जागा असेल म्हणजे तर तुम्ही ना 2-3 ताटामध्ये थोडं थोडं करून असं पातळ आमपापड पण बनवू शकता किंवा अशा प्रकारे एका ताटामध्ये पण बनवू शकता. आता मी ना ह्याला ताटात टाकून घेतलं आणि अशा प्रकारे आपल्याला याला थोडंसं ताटाला हालून घ्यायचं आहे. सगळीकडे याला स्प्रेड करायचं आणि अशा प्रकारे करायचं. आणि आता याला ना मी 1 दिवस पंख्याच्या हवाखाली सुकवणार आहे आणि 1 दिवस अशा प्रकारे बाहेर थोडंसं ऊन येतं खिडकीतून, तर त्या उन्हामध्ये मी 1 दिवस अशा प्रकारे सुकवून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे 2 दिवस लागले मला याला सुकवायला. तुम्हाला जर उन्हात तुमच्याकडे जर जास्त ऊन येत असेल, जागा असेल सुकवण्याकरिता, तर 1 दिवसातच उन्हामध्ये ठेवलं ना तर सुकतं आणि रेडी होऊन जातो खाण्याकरिता आमपापड. तर बघू शकता 2 दिवसामध्ये रेडी झालेला आहे आणि किती छान झालेला आहे. माझे ट्रान्सफर झालेला आहे, माझे हात पण दिसतात त्याच्यामध्ये आणि मस्त स्मूथ झालेला आहे. तर आता मी याला कापून घेते. आता तुम्हाला याला ना कसं कापायचं तसं कापू शकता, म्हणजे कशा वड्याच्या पाडायच्या आहेत तशा तुम्ही कापू शकता. तर मी ते तुम्हाला कापून दाखवत आहे. आता छान झालेला आहे आमपापड, चवीला पण छान झाला. तुम्हाला जर जास्त गोड पण नसेल खायचं तर तुम्ही ना अर्ध्या कपाहून थोडी साखर कमी करा. अशा प्रकारे तुम्ही आमपापड कमी गोड किंवा जास्त गोड पण बनवून खाऊ शकता. तर इथे मी कापून घेत आहे. बघू शकता किती इझिली कापलं गेलं हे. तर एक मी तुम्हाला असं दाखवते. हे बघा किती छान झालेलं आहे. तर नक्की अशा प्रकारे आमपापड करून बघा आणि तुमचा आमपापड कसा झालेला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे ही आमपापड रेसिपी रेडी झालेली आहे. मी आता याला चौकोन आकाराचे कापत आहे. तुम्ही कसा पण आकार द्या याला, छोटा छोटा करा किंवा मोठा मोठा. तर इथे आमपापड रेडी झालेला आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.